नमस्कार मित्रमंडळींनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक शानदार गोष्ट घेऊन आलोय. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे एका गुरुची आणि दोन शिष्यांची. एक गुरु होता आणि दोन शिष्य होते. तो गुरु त्या शिष्यांना एक कथा शिकवत होता. काही दिवसांनी ते कथा शिकले आणि प्रत्येक गावोगाव जाऊन ते कथा करू लागले. पण भानगड अशी झाली की त्यातून एक जणाच्या कथेला प्रचंड गर्दी व्हायची. टाळ्या वाजवायचे लोक, मस्त मूड मध्ये यायचे कथा ऐकायला. आणि एक जणांच्या कथेला मात्र त्यातले अर्धे पण लोक येत नव्हते, टाळ्या वाजवत नव्हते, का कोणाच्या चेहऱ्यावर हास्य येत नव्हतं. याचं कारण काय? त्याला कथा सांगण्याची टेक्टच आली नव्हती. तर त्याची कथा चालू असताना त्यानं गावातल्या लोकांना विचारलं, नेमकं ही काय भानगड की माझा जोडीदार जेव्हा कथा सांगतो तेव्हा मात्र सारा गाव येतं, टाळ्या वाजवतं, सगळे हसतात, आणि मी कथा सांगतानाच नेमकं काय होतं? लोक म्हणाले, जसा तुमच्या जोडीदाराच्या बोलण्यात दम आहे तसा तुमच्यात नाही. त्या शिष्याला वाटलं, गुरुनं माझ्याशी फसवगिरी केली, माझ्या जोडीदाराला चांगलं शिकवलं आणि मला चांगलं नाही शिकवलं. याच्या मनात वाईट वाटलं की हा गुरुकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, हे काय तुम्ही केलं? माझ्या जोडीदाराला तुम्ही कथा अशी शिकवली की त्याच्या कथेला अख्खं गाव येतं, टाळ्या वाजवतं, आणि मी जर कथा सांगायला लागलो तर अर्धे पण गावातले लोक येत नाहीत. नेमकं तुम्ही असा पक्षपात का केला? गुरुजी म्हणाले, मी तर दोघांना सारखंच शिकवलंय. नाही म्हणला, असं होऊ शकत नाही. तुम्ही त्याला अलग ठिकाणी घेऊन अलग शिकवलं आहे. गुरुजी म्हणले, मी तुला एक गोष्ट सांगतो. गुरुजी म्हणले, एक असंच गाव होतं. त्या गावातून दुसऱ्या गावात जायला वाहन नव्हतं, पाऊल वाट, आणि त्यातून एक वाटसरू चालला. जाता जाता त्याला खूप तहान लागली आणि त्याला पुढं मात्र एक विहीर पण दिसली. त्या विहिरीकडे गेला. तिथं बकेट पण पडलेली होती, पण तिथं दावा अजिबात नव्हतं. आता नेमकं काय करायचं? त्यानं बकेट विहिरीकडे बुडून पाहितली, पण पाणी हाताला आलं नाही. त्यानं बकेट ठेवली आणि गेला, कारण तिथं रस्सी बिशी अजिबात नव्हती. गेला तो, आणि दुसरा माणूस अजून त्याच रस्त्याने चालला. त्याला पण तहान लागली. त्यानं पण बकेट बघितली, हात पुरून बघितला, पुरला नाही. मग त्यानं काय केलं? अंगातलं शर्ट काढलं, करदुडा तोडला, शर्टाला करदुडा बांधला, करदुड्याला बकेट बांधली आणि बकेट विहिरीत सोडली आणि प्यायापुरतं पाणी वर काढलं. आता मला सांग की नेमकी ह्या दोघांपैकी तहान जास्त कुणाला लागली होती? तो शिष्य म्हणला, ज्यानं शर्ट काढलं, करदुडा काढला, बकेटीला बांधला, याला जास्त लागली होती. विहीर तीच, बकेट तीच. मग पहिल्या माणसाच्या अंगात का शर्ट नव्हतं का? पाणी काढायला होतं, पण त्याला तहान कमी लागली होती, त्याला जास्त लागली होती. तसंच त्याला कथा शिकायचा जास्त नाद होता, जास्त छंद होता, जास्त आग होती. म्हणून तो कथा लवकर शिकला, चांगली शिकला. आणि तू, जेव्हा मी तुला कथा शिकवत होतो ना, तेव्हा मात्र तुझं लक्ष कथेवर थोडं आणि बाहेर जास्त होतं. त्याच्यामुळे तू कमी शिकलास, त्याच्यामुळे तुझ्या कथेला गर्दी कमी होती. गुरुजी म्हणले, जे आपण काम करतो याच्यावरती आपलं पूर्णपैकी लक्ष असलं पाहिजे, तरच ते काम एकदम 100% सक्सेस होतं. तू शिकलास, पण तुझं लक्ष ह्या कथेकडे जास्त नव्हतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची डोंगर दऱ्यातली गोष्ट? कमेंट करून अवश्य सांगा. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्याला एका नवीन गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार.